नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजपासून आपण या चॅनलवरती 10वीचे विद्यार्थ्यांसाठी गणिताची एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. तर त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये जे 10वीला असतील यावर्षी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खूप आयएमपी व्हिडिओ आहे. तर चलिए सुरू करते हैं. तर गणितामध्ये ना 2 पार्ट असतात. एक बीजगणित म्हणजे ते पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे भूमिती. तर आजपासून आपण बीजगणितची सीरीज चालू करत आहोत. तर बीजगणितची सीरीज चालू करत आहोत. तर त्या बीजगणितच्या सीरीजमध्ये तर सर्वात प्रथम एक लेसन, तो लेसन म्हणजे हा लेसन 2 चलातील रेषीय समीकरणे. हा पहिला लेसन आहे, पहिला धडा आहे. तर या धड्यातील पहिले आपण एक बेसिक गोष्टी समजून घेऊ. मग त्यानंतर आपण सराव संच 1.1 कडे वळू. पहिले बेसिक गोष्टी. आता बेसिक गोष्टी कोणत्या कोणत्या याच्यात बेसिक कोणत्या कोणत्या याच्यात बेसिक तर धड्याचं नाव समजून घ्या तुम्ही पहिले. काय आहे? 2 चल. चल आपण म्हणशाल तुम्ही म्हणशाल चल म्हणजे काय? तर चल म्हणजे काय? तर चलची व्याख्या लक्षात ठेवायची. चल म्हणजे काय? तर आपण एक समीकरण लिहितो. त्या समीकरणामध्ये एक अल्फाबेटिकल 2 अल्फाबेट असतात. एक अल्फाबेट पाहिजे, 2 अल्फाबेट पाहिजे, पण ते क्रमगत पाहिजे, म्हणजे एकामागे एक येणारे पाहिजे. म्हणजे कसं आता एक्स वाय नाहीतर एम एन एम एन किंवा ए आणि बी असे, हे याला आपण चल म्हणतो. चल नंतर काय? सहगुणक. दुसरी गोष्ट काय? सहगुणक. तर सहगुणक म्हणजे काय? तर सहगुणक म्हणजे काय? हे चल आहे. चलाच्या शेजारी आता समजा एक्स आहे, एक्सच्या शेजारी 5x. हे समीकरण पुढे आपण समीकरण तयार नाही केलं का? 5x प्लस 2y बरोबर 12. हे आपण समीकरण तयार केलं. तर याच्यात सहगुणक कोणता? तर हा सहगुणक. आणि हा चल. चलाच्या शेजारी हा चल चलाच्या शेजारी, चलाच्या शेजारी जो असतो त्याला आपण काय म्हणतो? सहगुणक म्हणतो. तर तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट कोणती? तर तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक नियम आहे. 4 नियम गणिताचे, प्लस प्लस मायनस मायनस, ते 4 नियम आहे, ते लक्षात ठेवायचे. ते जर तुम्हाला या धड्यात नाही तर पूर्ण पुस्तकात काम आहे. ते 4 नियम मी लिहून ठेवतोय. तुम्ही एकदम आयएमपी आहे, तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. तर 4 नियम कोणते इथे लिहितो मी. 4 नियम हे 4 नियम. सर्वप्रथम नियम प्लस आणि प्लस बरोबर काय होणार? प्लस होणार. मायनस मायनस प्लस होणार. प्लस मायनस मायनस होणार. मायनस प्लस मायनस होणार. हे 4 नियम लक्षात ठेवा. हे 4 नियम एकदम आयएमपी, एकदम मी याला स्टार करतो. हे बघा स्टार, एकदम आयएमपी नियम. हा तुम्हाला या धड्यातच नाही तर बीजगणितचं जे पूर्ण पुस्तक आहे, आपण जी सिरीज घेणार आहेत त्या सिरीज मध्ये हे नियम काम येणार आहे. हे नियम एकदम आयएमपी, हे लक्षात ठेवा. तर सर्वप्रथम तुम्हाला मी बेसिक गोष्टी सांगितल्या. यानंतर आपण सराव संच 1.1 कडे वळू. त्यातला पहिला प्रश्न, सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न ही ऍक्टिव्हिटी आहे. मी ऍक्टिव्हिटीच्या बेसमध्ये नाही सोडवणार, मी डायरेक्ट प्रश्न म्हणून सोडवणार. एक सामायिक समीकरण सोडवणार आहे. मी ऍक्टिव्हिटी नाही सोडवणार, पण ही ऍक्टिव्हिटी आता तुम्ही समजून घ्या मी कसं सोडवतो ते. तर तुम्हाला मी बेसिक गोष्ट सांगितल्या सर्व. त्याच्यावरच हे गणित आहे. ते एक सामायिक समीकरण आहे. काय? एक सामायिक समीकरण. ते एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचे. तर सोडवणार कसं? तर सर्वप्रथम समीकरण काय ते वाचून घ्यायची. 5x प्लस 3y बरोबर 9. नंतर 2x मायनस 3y बरोबर 12. तर काय करायचं? सर्वप्रथम पहिली पायरी समीकरणाला 1 म्हणून घ्यायचं. दुसरी पायरी समीकरणाला 2 म्हणून घ्यायचं. म्हणलं त्याच्यानंतर काय करणार? त्याच्यानंतर काय करायचं? ह्या चिन्हाकडे लक्ष द्यायचं. बघा हे चिन्ह, इथं चिन्ह कसे आहे? सारखे आहे का? इथं प्लस आहे का? नाही. मग इथं कसे भिन्न चिन्ह? भिन्न म्हणजे वेगवेगळे. इथं हे बघा प्लस मायनस मायनस प्लस भिन्न. मग इथं कसे आहे चिन्ह? भिन्न. चिन्ह भिन्न असणार तर आपण काय करणार? बेरीज करणार. ही गोष्ट एकदम आयएमपी, एकदम लक्षात ठेवा. काय करणार? सर्वप्रथम आपण समीकरण सोडवतो. एक सामायिक समीकरण आहे. सोडवच पहिले काय करायचं? याला समीकरण 1 समीकरण 2 मानून घ्यायचं. नंतर काय करणार? पुढची स्टेप काय राहणार? पुढची स्टेप या चिन्हाकडे लक्ष द्यायचं. चिन्ह काय आहे? इथं प्लस इथं मायनस, चिन्ह भिन्न आहे. काय करणार? बेरीज करणार. चिन्ह सारखे असणार म्हणजे प्लस प्लस असणार, मायनस मायनस असणार. चिन्ह जर सारखे असणार तर आपण काय करणार? वजाबाकी करणार. एवढं लक्षात ठेवायचं. आता चिन्ह कसे भिन्न, काय करणार? बेरीज करणार. तर बेरीज करताना काय करणार? आपण जशी बेरीज करायची. 5 आणि 2 7x. आता प्लस मायनस चिन्ह भिन्न आहे आणि चिन्ह भिन्न असणार आणि जर खालीवर सारखे असले चिन्ह भिन्न असले तर डायरेक्ट कट करून टाकायचे. चिन्ह जर खालीवरती 3y जर सारखे असेल म्हणजे y आणि y सारखेच राहणार आणि त्याचे सहगुणक सारखे असले
आणि त्याच्यात अट काय आहे? चिन्ह जर भिन्न असले आणि 3y जर सारखे असले, काही डिजिट आहे जे सारखे असले तर डायरेक्ट कट करून टाकायचं, डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट कट करून टाकायचं. मग आता हे कट, मग राहिलं काय? बरोबरचं चिन्ह. 12 आणि 9 काय होतात? 21 होतात. 21 x आपल्याला किंमत काढायची, x बाबा तो आपल्या जागेवर था, बरोबर चिन्ह पण आपल्या जागेवर, 21 पण आपल्या जागेवर, 7 इकडे गुणिले, इथं काहीच नाही चिन्ह, म्हणजे काय म्हणणार आपण? गुणिले म्हणणार. इथं चिन्ह असतं तर मग चिन्ह आहे का? नाही. तर मग इथं काय कोणतं चिन्ह आहे? गुणाकार. 7 इकडे गुणाकारामध्ये या साईडला आहेत आणि भागाकारामध्ये. या प्रक्रियेला काय म्हणतात? जी प्रोसेस केली ना आपण, 7 या बरोबर चिन्हाचं या साईडला पाठवलं, तिचं इकडं प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल, गुणिले असेल तर भागाकार होईल, आणि भागाकार असेल तर गुणिले होईल. उलट होत असतं. मग आता ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? तर ह्या प्रोसेसला काय म्हणतो? पक्षांतर. या प्रोसेस आपण म्हणतो पक्षांतर. मग आता x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर बरोबर 7 1 7, 7 3 21. x ची किंमत भेटली आपल्याला 3. x ची किंमत भेटली आपल्याला 3. याची पुढची पायरी कशी? तर हे बघा, x = 3 ही किंमत आपल्याला भेटली. आता आपल्याला किंमत काढायची y ची. तर मग आपण x = 3 ही किंमत भेटली, तर x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची किंवा 2 मध्ये ठेवायची? तर काय मध्ये ठेवायचं आपण? हे बघा, x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवायची का 2 मध्ये ठेवायची? 1 मध्ये ठेवायची का 2 मध्ये ठेवायची? सोपं जे जाईल ते करायचं. सोपं जे जाईल त्यातून जे सोपं राहील ना तेच करणार. डोक्याला टेन्शन घ्यायचं, जे सोपं आहे ते करायचं. आता आपण कशामध्ये ठेवू? आपण ठेवू समीकरण नंबर 1 मध्ये. इथं प्लसचं चिन्ह, जास्त करून प्लसचं चिन्हामध्ये ठेवायचं, कारण का सोपं जातं थोडं. म्हणजे इथं प्लस आहे, मग x ची किंमत ठेवायची आपल्याला. मग समीकरण लिहून घ्यायचं, इथं 1 मध्ये ठेवू. समीकरण लिहून घ्यायचं, 5x + 3y बरोबर 9. समीकरण लिहून घेतलं. आता एवढ्या समीकरणामध्ये तुम्हाला जिथं x दिसल ते x जागी आपल्याला काय लिहायचं? 3 लिहायचं. 1 मध्ये ठेवायची, x च्या जागेवर 3 लिहायचं. x कुठे आहे? इथं आहे. x ला म्हणा तुझा आहे भाऊ, त्या जागेवर आम्ही 3 ला आणून घेतला. आता तोही काही गरज राहिली नाही. ब्रॅकेट मध्ये 3 + 3y बरोबर 9. आता इथं जर तुम्हाला हे साईन दिसले, कोणते साईन? चिन्ह नाहीये, ब्रॅकेट आहे, किंवा ची चे असेल समजा, तर आपण काय करणार? गुणाकार करणार. तर मी इथं चिन्ह नाही, ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट काय करणार? गुणाकार. 15 5 3 15 + 3y बरोबर 9. भेटलं. आता काय करणार? आपल्याला किंमत काढायची 3y ची. 3y म्हणा तू आपल्या जागेवर थांब, बरोबर चिन्ह पण आपल्या जागेवर, 9 पण आपल्या जागेवर. आता इकडे 15 आहे, इकडं त्याच्यात 15 शेजार चिन्ह आहे का? नाही, चिन्ह नाही. मग तू म्हणशील गुणाकार नाही. जर डिजिट मध्ये असलं, चल मध्ये असलं, जर दोन सारखे जवळ असले तर गुणाकार. आणि तर गुणाकार डिजिट सारखे आहे का? हे 15 याच्या शेजारी काय आहे का? चल बिल आहे काही नाही ना. मी प्लस चिन्ह आहे, जिसका कोई नहीं होता उसका प्लस होता है. देख लेने का. आता इसका प्लस आहे, इकडे तरी मायनस होईल. मग 3y बरोबर 15 तून 9 काढ. 9 तून 15 जाणार आहे का? नाही. मग 15 तून 9 काढायचं, मोठ्या संख्येची लिहून टाकायचं. 15 तून 9 गेले 6, मोठ्या संख्येची -6. मग y बरोबर -6. आता हे 3 इकडं आहे, इकडे तरी भागिले 3. मग 3 1 3, 3 2 6. मग y = -2. भेटली y ची किंमत. x ची किंमत भेटली, y ची किंमत भेटली. आता गणित झाल्याच्या नंतर शेवट आपल्याला लिहायचं असतं काय? उकल. लिहायला विसरायचं नाही. उकलला अर्धा मार्क असतो. बोर्डाची परीक्षा असते ना 10वीची, त्याच्यामध्ये उकलला अर्धा मार्क असतो. उकल लिहायला विसरायचं नाही, लिहायचं उकल बरोबर. चल लिहायचं x y आणि त्याच्या किमती लिहायच्या. x y ची किंमत काय भेटली आपल्याला? x ची भेटली 3, मी इथे लिहिणार 3, आणि y ची भेटली -2, मग -2 झालं. किती गणित सोपं होतं बरं. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला पहिला प्रश्न बघू. तर हा प्रश्न काय आहे? 3a एक सामायिक समीकरण सोडवा बरं का. 3a + 5b = 26. नंतर a + 5b = 22. हे आपले समीकरण आहे. याला सोडवायचं आपल्याला. काय किमती काढायची आपल्याला? a आणि b. मागच्या वेळेस चल xy होतं, यावेळेस चल a b आहे. चल बदलला, टेन्शन घ्यायचं नाही, काहीच नाही, घाबरायचं टेन्शन नाही. आता बघा,
काय करणार मी तुम्हाला बेसिक नियम सांगितलंय. कशात बघायचं, चिन्ह बघायचं. सर्वप्रथम पायरी काय आहे, समीकरण याला मानून घ्यायचं. समीकरण नंबर 1, हे समीकरण नंबर 2. नंतर काय करणार आपण, या चिन्हाकडे लक्ष द्यायचं. चिन्ह काय, प्लस प्लस. चिन्ह प्लस प्लस म्हणजे हे आणि हे चिन्ह सारखं दिसतंय, कुठं कुठं सारखं दिसतंय. अशी आडवी रेष, सरळ रेष चिन्ह सारखं दिसतंय ना. मग चिन्ह सारखे असेल तर आपण काय करणार, वजाबाकी करणार. तिथं वजाबाकी. आणि लक्षात ठेवायचं, वजाबाकी करताना खालच्या समीकरणाचे चिन्ह आपण बदलायचे, म्हणजे बदलायचे नक्की. इथं प्लस आहे, प्लसचं काय होणार, मायनस. इथं प्लस आहे, प्लसचं काय होणार, मायनस. इथं प्लस आहे, प्लसचं काय होणार, मायनस. हा, तर मग आता गणित सोडवायचं. 3 a मधून 1 a गेला, इथं काहीच नाही, मग 1 a बरं का. इथं काहीच नाही म्हणजे 1 a. जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. इथं इतकं लक्षात ठेवायचं. 3 a मधून 1 a गेला, राहिले 2 a. त्याच्यानंतर हे बघा, 5b सारखे वर खाली सारखे दिसले, कट करून टाकायचे. आणि प्लस आणि मायनस अट काय बरं, कट करायचे आपण. पण अट काय त्याची अट अशी आहे, त्याच्या शेजारचे चिन्ह जर भिन्न असेल तर हे याचा विसरून जा, कारण की याचं चिन्ह आपण मायनस मध्ये केले. प्लस मायनस चिन्ह भिन्न आहे, अट झाली अट कंप्लीट. मग 5b कट करून टाकायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आपण असं टेन्शन काय घ्यायचं. मग बरोबर चिन्ह आपल्या जागेवर, 26 मधून 22 गेले, राहिले 4. मग ए आपल्या किंमत कशाची काढायची, ए ची काढायची. एला म्हणा भाऊ तू आपल्या जागेवर थांब, तो किंमत काढायची. बरोबर 4 पण आपल्या जागेवर. मग 2 इथं काय, इथं चिन्ह आहे का नाही, म्हणजे इथं काय गुणाकार आहे, तर मग इथं इथल्या त्याने भागाकार होईल. या प्रोसेसला काय म्हणणार आपण, पक्षांतर म्हणणार. हा, पक्षांतर हे लक्षात ठेवायचं बरं का. कोणाला पण तुम्ही तुमच्या शाळेला सर लोकांना विचारून बघा, या प्रोसेसला काय म्हणतात, ते काय सांगतात सांगा मला कमेंट मध्ये. त्याच्यानंतर a बरोबर 4/2. मग ए म्हणा, ए भाऊ तो किंमत निघली बे 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 दुने 4. ए ची किंमत काय आली 2. ए बरोबर 2. असं ब्रॅकेट करायचं बरं का. याला असं चौकोन करायचा, चांगला गणित सजवून लिहायचं, मस्त मार्क भेटतात त्याचे. यानंतर काय करणार, आपल्या ए ची किंमत निघली, आता आपल्याला किंमत कशी काढायची, बी ची काढायची. मग बी आता a = 2 ही किंमत आपल्याला समीकरणामध्ये ठेवावं लागेल. कोणत्या ठेवायची लवकर सांगा तुम्ही. कोणत्या ठेवायची, की पहिल्या का दुसरा, पहिल्या दुसरा. सोपं मला वाटतंय 2. आपण 2 मध्ये ठेवून बघू. तर 2 दुसरं समीकरण पहिले लिहून घ्यायचं. a = 2. ही किंमत आहे. ही काय आहे, किंमत कशामध्ये ठेवायची आपल्याला, 2 मध्ये. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवली मग ठेवायची. आता समीकरण लिहून घ्यायचं. समीकरण काय, a + 5b = 22. a + 5b = 22 समीकरण हे. आता काय करायचं, तुम्हाला जिथं a दिसल, a च्या जागेवर बिंदास 2 लिहून टाकायचं, टेन्शनच घ्यायचं नाही बिलकुल. a कुठं दिसतोय आपल्याला, इथं a नाही, इथं a. मग a तिथं लिहायचं 2 प्लस मग 5 b जसं तर लिहायचं पुढं, मग 22. मग काय करणार, b ची किंमत काढायची. मग 5b भाऊ तू आपल्या जागेवर थांबतोय, किंमत काढायची बरं आपल्याला. 22 पण आपल्या जागेवर. मग 2 इथं काय चिन्ह नाही, मग इथं प्लसचं चिन्ह आहे, मग इकडे येताना काय होईल, मायनस होईल. मग 5b बरोबर 22 मधून 2 गेले, झाले 20. मग आपल्याला किंमत काय काढायची, आपल्याला किंमत काढायची b ची. भाऊ b तो किंमत निघली, थांब 2 मिनिटं. 20 पण आपल्या जागेवर. 5 आहे, 5 या साईडला येताना काय होणार आहे, इथं गुणाकार, या साईडला येताना भागाकार स्वरूपात 5. हा, मग आता काय करणार, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. 5 1 5, 5 4 20. मग आपल्याला b ची किंमत काय भेटली, b = 4. झालं गणित. लगेच नाही झालं, अजून उकल लिहायची, झालं नाही उकल. इथं उकल चल लिहायची. चल काय, ए बी एक्स वाय ने लिहायची बरं, आणि एक्स वाय लिहून ठेवशाल. चलाकडे लक्ष द्यायचं. चल काय, ए आणि बी. मग एक्स वाय असलं तर एक्स वाय, आणि ए बी असलं ए बी, ए आणि बी. आणि ए च्या ए बी च्या किमती लिहायच्या. a = 2 आणि b = 4. सोपं होतं की नाही गणित, किती सोपं होतं बरं, काहीच टेन्शन घ्यायची गरज पडली का नाही.
यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसरा मधला 6वा प्रश्न बघू. मधले प्रश्न मी का सोडले, कारण प्रश्न क्रमांक 1 मधला जो पहिला प्रश्न घेतला आपण, नंतर दुसरा घेतला, त्याच्या सेम सारखेच प्रश्न आहे. मी 6वा प्रश्न डिफरंट आहे म्हणून मी 6वा प्रश्न घेतोय आणि मधले प्रश्न एकदम सेम आहे. जर तुम्ही ते घरी सोडवा, जर नाही तुम्हाला सोडवता आले तर मला तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटचा तात्काळ रिप्लाय देईल. चला तर बघूया 6वा प्रश्न. 6वा प्रश्न काय आहे, 1/3x + y बरोबर 10/3. नंतर 2x + 1/4y बरोबर 11/4. हे समीकरण बघून तर बरेचसे मुलं घाबरणार, बोलणार हे काय आहे, काय कसं काय करणार. ते एकदम सोपं गणित आहे, एकदम सोपं. तुम्हाला एकदम सोपं आहे. आत्ताच नाही तुम्ही सोडवलं, तुम्हाला एकदम सोपं गणित होतं. तर बघा, तर हे गणित आहे ना, हे सामान्य रूपात नाही. काय आहे, सामान्य रूपात नाही. हे जे गणित आहे हे सामान्य रूपात नाही. सामान्य रूपात केव्हा येईल, यांचा खालचा छेद एक छेद घालावा लागेल, आपल्याला छेद काढून टाकावा लागेल. तर छेद 3 आहे तर 3 आहे तर 4 आहे. तर छेद काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, वरती पण छेद निघून नाही. म्हणजे या पूर्ण समीकरणाला आपला जो छेद आहे, छेद काढलेला आपला 3, या पूर्ण समीकरणाला आपल्याला 3 निघून यायचं आहे आणि इथं या पूर्ण समीकरणाला आपल्याला 4 निघून यायचं आहे. तर कसं, तर ते बघा आता. तर 1/3 पहिले समीकरण 1 मानून घ्यायचं, याला पहिली पाहिली बरं का, समीकरण 1 मानून घ्यायचं, नंतर समीकरण 2 मानून घ्यायचं. आता कसं करणार, तर बघा 1/3 x गुणिले किती गुणायचं आपल्याला, 3 गुणायचं आहे बरं का. मग प्लस y गुणिले 3 मग बरोबर 10/3 गुणिले 3. आता हे कसं करणार, ते बघा खाली 3 आणि वरती 3 कट करून टाकले. 3 1 3 3 1 3 गेला विषय. नंतर उरला काय x. हा एक लिहा किंवा नका लिहू, तुमच्या मनावर सोडून द्या. एक लिहा किंवा नका लिहू, त्याचा फरक पडत नाही बरं का. चलाच्या शेजारी असल्यावर फरक पडत नाही. मग प्लसचं चिन्ह, y गुणिले 3 3y बरोबर. हे 3 गेले, हा 3 गेला, किती उरला 10. मग या समीकरण नंबर 3 नाव द्यायचं, समीकरण नंबर 3. हे झालं आपलं समीकरण तयार बरं का. समीकरण तयार. आता याच्यानंतर कोणतं करणार, हे आपलं हे सामान्य रूपात आणायचे. हे झालं सामान्य रूप हे, आणि याचं सामान्य रूप आपल्याला आता काढायचे. बघा ते कसं. तर समीकरण काय आहे, 2x. आता छेद किती आपला 4, मग छेदने आपल्याला भाग गुणायचे सर्व समीकरणाला. मग 2x गुणिले 4 प्लस 1/4y गुणिले 4 नंतर बरोबर 11/4 गुणिले 4. हा 2x गुणिले 4 बे 1 बे बे 2 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 म्हणजे 8x. प्लस चिन्ह जसं तसं, हे 4 आणि हे 4 कट करून टाकायचे, खाली वर सारखे दिसले कट करून टाकायचे. उरला काय y, एक y उरला. एक लिहा नका लिहू, फरक पडत नाही. चलाच्या शेजारी एकचा फरक पडत नाही. मग बरोबर हा 4 गेला, हा 4 गेला, उरला काय 11. हे झालं आपलं समीकरण सामान्य रूप. समीकरण सामान्य रूप भेटलं आपल्याला. दोन्ही आले सामान्य रूपात. मग नंतर आपण समीकरण नंबर 3 आणि 4 लिहून घेतले. आता जे काय करायचं आपल्याला या सामान्य रूपाच्या समीकरणामध्ये करायचं आहे. आता काय पाहिजे बघा, आधी थोडं डिफरंट. काय डिफरंट याच्यात, तर आपल्याला ना समजा आता याची किंमत, आपल्याला x ची किंमत काढायची. समजा x ची काढायची आहे तर आपल्याला y कट करावं लागेल, म्हणजे y च्या सहगुणक आपल्याला सारखा करावा लागेल. जर तुम्हाला y ची किंमत काढायची पहिले, तर आपण काय करणार, x चा सहगुणक सारखा करणार. कारण की x चा सहगुणक सारखा केला का हे x आणि हा x कट होऊन जाईल. उरला काय y ची किंमत आपल्याला भेटेल. तर आपल्याला काय करणार, सोपं कोणतं जाईल, सहगुणक सारखं करणार. ते बघा y चा सहगुणक सारखं करायचं सोपं आहे. कसं काय या समीकरण आपल्याला 3 ने गुणावं लागेल. जर x चा सहगुणक सारखं करायचं असेल तर आपल्याला 8 ने या समीकरणाला गुणावं लागेल. 3 ला 8 ने गुणावं लागेल, समीकरण नंबर 3 ला 8 ने गुणावं लागेल, किंवा समीकरण 4 ला 3 ने गुणावं लागेल. सोपं कोणतं जाईल आपल्याला 3, म्हणून आपण 3 ने गुणू. समीकरण 4 ला 3 ने गुणून समीकरण 4 काय 8x गुणिले 3 प्लस y गुणिले 3 बरोबर 11 गुणिले 3. 8 त्रिक 24x प्लस y गुणिले 3 3y बरोबर 33. समीकरण नंबर 5 झालं. समीकरण हे 3 ने गुणून झालं आपलं. मग यानंतर काय करायचं, आता आपल्याला जे काय करायचं आहे तर आपण समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 5 मध्ये करायचे. कारण 4चाच कन्वर्ट आपण कशामध्ये केलंय, 5 मध्ये केलंय. तर करू. आता समीकरण लिहून घ्यायचे पहिले.
24x प्लस 3y बरोबर 33. नंतर x प्लस 3y बरोबर 10. हा, आता जे करायचं आपल्याला या दोन समीकरणामध्ये करायचं आहे. तर ते कसं बघा आता. आता काय करणार, सर्वप्रथम मी तुम्हाला स्टार्टिंगचा एक बेसिक सांगितला होता नियम. काय होता, जर चिन्ह आपले सगळ्यात पहिले काय करणार आपण, या समीकरणात नंबर ते दिलेले, आता नंबर द्यायचं टेन्शन नाही, तर देऊन टाकायचं याचं. हा 5 नंबर मधून 3 नंबर आपण वजा करणार आहे. तर बघा, तर काय करणार, चिन्ह जर सारखे असणार, प्लस प्लस आहे चिन्ह सारखे, मग आपण काय करणार, वजाबाकी करणार. कशीच बघा, वजा आणि वजा करताना खालच्या समीकरणात चिन्ह बदलणं. इथं प्लस आहे मायनस, प्लस मायनस, प्लस आहे मायनस. 24x मधून एक x गेला, किती 23x. हे 3y कट होईल, चिन्ह शेजारी आहे म्हणून हे सगळं कट होऊन जाईल. मग आता काय, 33 म्हणून 10 गेले बरोबर 23. मग काय, मग नंतर काय करणार, मला x ची किंमत काढायची. x भाऊ तो आपल्या जागेवर थांबतोय, किंमत आम्ही लगेच काढून राहिलो. 23 बरोबर आपल्या जागेवर, 23 आपल्या जागेवर. आता हे 23 गुणाकार स्वरूपात आहे त्या साईडला आणि भागाकार स्वरूपात होईल. मग भागाकार, मग x इज इक्वल टू 23 एक 23 म्हणजे उरला काय 1. मग x ची किंमत आपल्याला भेटली 1. x ची किंमत आपल्याला भेटली 1. तर आपल्याला x ची किंमत भेटली 1. आता आपल्याला किंमत काढायची y ची. तर मग आपल्याला x इज इक्वल टू 1 ही किंमत आपण कोणत्या पण एका समीकरणामध्ये ठेवावं लागेल. तर मग आपण ठेवू x इज इक्वल टू 1 ही किंमत आहे. ही काय आहे, किंमत. समीकरण आपण 3 मध्ये ठेवू. आता आपण 3 लिहिलं होतं ना, त्याच्यामध्ये ठेवू. तिसरं समीकरण काय होतं, आपलं समीकरण नंबर 3 होतं x प्लस 3y बरोबर 10. याच्यामध्ये आपल्याला x इज इक्वल टू 1 ही किंमत ठेवायची. आता जिथे जिथे x दिसेल, जिथे तुम्हाला x दिसेल तिथं फक्त 1 ठेवायची, बाकी काहीच नाही करायचं. इथं पुढे x आहे, इथे मग प्लस 3y बरोबर 10. आता y ची किंमत काढायची आहे. 3y भाऊ तो आपल्या जागेवर थांबतोय, 2च मिनिटात किंमत काढू म्हणा आम्ही. मग 10 आपण आपल्या जागेवर राहिला काय 1 इथं काय प्लस आहे, इकडे तरी मायनस होईल. 3y बरोबर 10, 3y बरोबर 10 मायनस 1. मग 3y बरोबर 10 तून 1 गेला 9. 3y बरोबर 9. y आपल्या जागेवर थांब, 9 पण आपल्या जागेवर थांब. 3 इकडे गुणिले या साईडला आणि भागाकार. 3 1 3, 3 3 9. y ची किंमत भेटली आपल्याला 3. झालं गणित, झालं नाही. आता उकल बाकी ना, अजून उकल लिहायची राहिली ना, मग उकल लिहायची. उकल बरोबर x आणि y. x y ची किंमती, x ची किंमत 1, y ची किंमत भेटली आपल्याला 3. किती सोपं होतं बरं गणित. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसरा मधला 7वं गणित बघू. तर 7वं गणित त्याच्यात डिफरंट काय, फक्त या गणिताला आपल्याला सूत्र वापरायचंय बे व बे. बे व बे म्हणजे काय, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी आणि बे म्हणजे बेरीज. तर हे कसं करायचं, बे व बे सूत्र का वापरायचंय गणिताला, तर इथं x वरच्या समीकरणामधला x चा सहगुणक खालच्या समीकरणामध्ये y ला गेला असला म्हणजे आलटापलट झाली. बघा इथं x चा सहगुणक काय 99 आणि इथं x चा सहगुणक कशाला आलेला आहे 99 ला. इथं y चा सहगुणक काय 101, इथं y चा सहगुणक कशाला आलेला आहे x ला. अशी जर सिच्युएशन असली तरच आपण हे बे व बे सूत्र वापरायचं, नाही तर वापरायचं नाही. नाही तर काही लिहून ठेवायचं, असं काही लिहायची गरज नाही. सूत्र कधी वापरायचं, जर सहगुणकाची आलटापलट झाली असेल तर आता हे कसं सोडवायचं बघा. सूत्र आपल्याला काय सांगताय, तुम्ही काय करा, बेरीज करा. सर्वप्रथम याला समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 मानून घेऊ. मानलं, सूत्र काय सांगतं, बेरीज करा. बेरीज करायची. 99x 101x काय होणार 200x प्लस 101y 99y काय होणार 200y बरोबर 1000. याच काय होणार 1000. आता हे समीकरण, या समीकरणाला संक्षिप्त रूप जातो बघा. या समीकरणाला आपला संक्षिप्त रूप जातो. या समीकरणाला आपण 200 ने भागू. भागितल्यावर काय होईल, समीकरण काय होईल, कमी होईल. आता हे 200 कॅल्क्युलेशन करायला अवघड जाईल ना आपल्याला. त्याच्यापेक्षा काय करायचं, या पूर्ण समीकरणाला भाग जर जात असेल तर देऊन टाकायचा, नसेल जात तर द्यायचा नाही. आता या समीकरण नंबर 3 म्हणूया आपण याला.
मग समीकरण 3 ला 200 ने भागून मी इथे लिहायचं 200x भागिले 200 प्लस 200y भागिले 200 बरोबर 1000 भागिले 200. 200 कट उरला एक, 200 कट उरला एक, 2 पंचे 10 म्हणजे 1000. समीकरण काय भेटलं आपल्याला? x प्लस y बरोबर 5 समीकरण भेटलं. हे आपल्याला समीकरण भेटलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला? हे समीकरण, या समीकरणाला काय म्हणणार? समीकरण नंबर 4. आपल्याला समीकरण भेटलं x प्लस वाय बरोबर 5. हे समीकरण तात्पुरतं म्हणजे थोड्या वेळासाठी याला असतंच. भाऊ तू कुठे जाऊ नको बरं का, थांबीतच थांब, आम्हाला तुझी गरज पडणार आहे पण आता नाही. मला इथंच ठेवायचं थोड्या वेळ, मग नंतर हे गणित लिहून घ्यायचं. आपलं काय 99x. आता काय करणार? सूत्र काय सांगते आपल्याला? सूत्र सांगते नंतर वजाबाकी करा. बेरीज केली समीकरण भेटलं. सूत्र काय सांगतं? तुम्ही वजाबाकी करा. मग वजाबाकी करायची आहे दोघांची. वजाबाकी करायची. मग आता 1 म्हणून 2 काढणार तर 2 म्हणून 1 काढणार. आता 500 1 सोपं जाईल. मग 2 मधून आपण 1 काढू. मग समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 काय आहे? 101x प्लस 99y बरोबर 501. 99x प्लस 101y बरोबर 499. आता काय करतात? समीकरण आपलं सूत्र सांगते आपल्याला वजाबाकी करा तर करा. मग इथं वजाबाकी करताना चिन्ह बदलणार. प्लस हे मायनस होणार, प्लस हे मायनस होणार, प्लस हे मायनस होणार. 101 मधून 99x गेले, राहिला 2x. आता इथं प्लस मायनस काय होतं? तुम्हाला स्टार्टिंग नियम सांगितलं बघा, 4 नियम सांगितले होते ना, एकदम IMP म्हणलं स्टार पण केलता बघा त्याला. तर त्याच्यात नियम आहे प्लस आणि मायनस. आपण या प्लस तर मायनस मध्ये कन्वर्ट केलंय बरं का. मग प्लस मायनस काय होणार? मायनस. मी डायरेक्ट मायनस देऊन टाकायचं. आता 101 मधून 99 मधून 101 जाणार आहे का? नाही. मग 101 मधून 99 काढायचं. मग राहिले 2y आणि मोठ्या संख्येचे चिन्ह आपण इथं देऊन टाकलं. मग बरोबर 501 मधून 499 गेले, राहिले 2. मग याला आपण नाव देऊ समीकरण नंबर 5. समीकरण नंबर 5. मग समीकरण 5 ला 2 ने भागून. 2 ने का भागायचंय ताजे बघा. आता इथं जर दोन्ही संक्षिप्त रूप जाते ना, त्याला जात असेल देऊन टाकायचं, टेन्शन घ्यायचं नाही. जात असेल देऊन टाकायचं. आणि तुम्ही असं जरी केलं, आपण असं जरी केलं तरी उत्तर निघणार आहे. पण संक्षिप्त रूप जात आहे ना, ते देऊन टाकायचं. आता संक्षिप्त रूप देऊ आपण. 2x भागिले 2 मायनस 2y भागिले 2 बरोबर 2 भागिले 2. मग हे 2 कट, हे 2 कट आणि हे 2 कट. इथं 1, इथं पण 1 आणि इथं पण 1. मग समीकरण काय तयार झालं आपलं? x मायनस y बरोबर 1. समीकरण नंबर 6. आपलं समीकरण भेटलं. समीकरण नंबर 6. आता जे काही करायचं आपल्याला समीकरण समीकरण 4 आणि समीकरण 6 मध्ये करायचे. सूत्र काय सांगते? आपल्याची बेरीज करायची. आता आपल्याला जे काय करायचे समीकरण नंबर 4 आणि समीकरण नंबर 6 मध्ये करायचे. आता काय सांगते सूत्र? म्हणजे यांची बेरीज करा. सूत्र सांगतंय तेच करायचं. आपल्या मनाने काय करायचं नाही. सूत्र सांगतंय बेरीज करा. मग करा बेरीज. x आणि x 2x प्लस मायनस. आता हे y सारखे कट होणार. अट काय याची? कट का होणार? हे बघा, याच्या शेजारी जर प्लस आणि या शेजारी मायनस जर असलं तर पण चिन्ह जर याच्या शेजारी चिन्ह भिन्न असेल तरच कट करायचे, नाही तर करायचे नाही. हे बघा, हे y कट होऊन जाईल, हे कट झाले. आता बरोबरचं चिन्ह 5 आणि 1 6. मग 2x बरोबर 6. आपल्याला किंमत काढायची x ची. x भाऊ 2 मिनिटं किंमत निघून राहील तरी 6 पण आपल्या जागेवर. 2 इथं आहे, त्या साईडला त्याने भागाकार, इथं गुणाकार आहे बरं, इथं भाग इकडे येताना भागाकार. बेकबे बेत्रिक 6. मग x इज इक्वल टू 3 म्हणजे x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3. x ची किंमत आपल्याला भेटली. आपल्याला किंमत कशाची काढायची? आपल्याला आता y ची. तर मग x इज इक्वल टू 3. ही किंमत समीकरण
कोणत्या मध्ये ठेवायची, 4 मध्ये ठेवायची का 6 मध्ये ठेवायची, जे सोपं वाटेल ते. इथं आता मला सोपं वाटतं 4, मी 4 मध्ये ठेवतो. 4 मध्ये ठेवू. आता 4 समीकरण लिहून घ्यायचं. x प्लस y बरोबर 5. आता जिथं जिथं एक दिसल तिथं काय करायचं, 3 लिहायचं. मग इथं x कुठं आहे, इथं आहे. मग इथं लिहिणार आपण 3 प्लस y बरोबर 5. नंतर काय, y भाऊ थांब 2 मिनिटं, जास्त हे नको करू, थांब थोडा वेळ. मग 5 पण आपल्या जागेवर, 3 आहे, 3 ला म्हणा तू इकडे जा. आता तू इथं गरज संपली, तू इकडे जा, तिकडे मदत कर त्याला. मग हा या साईडला जाईल, इकडे प्लस आहे, इकडे मायनस होईल. मग y इज इक्वल टू 2 2 2 2 2 2 y इज इक्वल टू 2 भेटल्या. तर किंमत x निघली, y निघली. आता काय राहिलं उकल राहिली. मी लिहायची उकल बरोबर. चल काय आहे, x आणि y. याच्या किमती, x ची किंमत 3, y ची किंमत 2. किती सोपं होतं बरं गणित. आता या पुढील जे गणित आहे ते गणित सेम याच प्रोसेसने सोडवायचंय. ते तुम्ही घरी सोडवा. जर तुम्हाला बाकीच्या गणितामध्ये अडचण आली तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला कमेंटचा तात्काळ रिप्लाय देईन. तर त्यानंतर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट